मूळची भोसले आणि लग्नानंतर सय्यद झालेल्या दीपालीला आपण एक चांगली अभिनेत्री म्हणून नक्कीच ओळखतो। दीपालीच्या घरी पण बकरी ईद मोठ्या प्रमाणात साजरी होते, पण यावर्षी मात्र ती अत्यंत साधेपणाने साजरी होते, कारण अर्थातच मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला। साधेपणाने पण अत्यंत प्रथेनुसार होणाऱ्या बकरी ईद बद्दल विचारूया दीपालीलाच। दीपाली, तुझ्या अगदी अनेकदा असं विचारलं होतं की तुझ्यासाठी गणपती म्हणजे काय, तुझ्यासाठी दिवाळी म्हणजे काय। मला नक्कीच विचारायला आवडेल की तुझ्यासाठी बकरी ईद म्हणजे काय। बकरी ईद म्हणजे आम्ही बकरा आणतो, जी देवाला हेक देतो। म्हणजे आपण आपल्यात कोंबडी देतो किंवा देवाला, तसं माझ्या नवऱ्याकडे बकरी देतो। मग एक दे किंवा दोन दे आणि ते गरिबांना वाटतो। आणि म्हणून सकाळपासून आज ते बकरा कापल्यानंतर, कुर्बानी केल्यानंतर ती वाटप होणं, सगळ्यांना वेगवेगळं द्यायचं, गरिबांना जाऊन देऊन येणं। तू आता भोसलेंकडून ज्या सय्यदांकडे आलीस तेव्हा पहिली तुझी बकरी ईद असेल, तिची काही आठवण आहे का? पहिली बकरी ईद मी तुला सांगते, मी बघितलंच नव्हतं। जेव्हा बकरा कापला माझी हिंमत नव्हती झाली की अरे कसं, आणि रक्त माझ्यानी ते हे नाही झालं। मग माझ्या नवऱ्याने मला त्याच्याबद्दलची हे सांगितली की काय कुर्बानी असते। मला तुला सांगू ना, खूप आवडतं शीरखुर्मा। आय लव्ह इट। म्हणजे मी इव्हन लग्नाच्या आधी पण खूप खायचे। त्याला वेगळीच चव असते। जी चव ईदला असते ना, ती चव परत तू दुसऱ्या दिवशी नाही बनत। तर दीपालीशी बोलताना जाणवत होतं म्हणजे तिचा ओपननेस। ती ज्या प्रकारे मोकळेपणाने अभिनय करते, तेवढ्याच मोकळेपणाने तिने आपलं कुटुंब, त्यांच्याबरोबर तिने प्रेमही राखलेलं आहे, त्यांच्यावर आपलं नातंही राखलेलं आहे, आणि त्याच प्रेमाने ती बकरी ईद साजरी करते। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह भाग्यश्री वंजारी, IBN लोकमत, मुंबई।